अहिल्यानगर जिले के संगमनेर में ट्रैफिक की समस्या को दूर करने के लिए ट्रक टर्मिनल का निर्माण कार्य शुरू हो चुका है। इसी कड़ी में विधायक अमोल खताल ने अहिल्यानगर के पास बनाए जा रहे ट्रक टर्मिनल का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने विकास कार्य जल्द पूर्ण होने का भरोसा जताया। गुंजाल नगर क्षेत्र में बन रहे इस ट्रक टर्मिनल से शहर के अंदर भारी वाहनों का दबाव कम होगा, जिससे ट्रैफिक व्यवस्था सुधरेगी। नगरपालिका के इस प्रोजेक्ट की निगरानी खुद विधायक अमोल खताल कर रहे हैं। उन्होंने कार्य की गुणवत्ता और समयबद्ध पूर्णता का विशेष ध्यान रखने के निर्देश दिए। अपनी प्रतिक्रिया में उन्होंने कहा कि यह ट्रक टर्मिनल संगमनेर शहर की जरूरत है। महायुति की सरकार आने के बाद शहर के विकास को नई दिशा मिली है। हमारी प्राथमिकता है कि हर प्रोजेक्ट समय पर और गुणवत्ता के साथ पूरा किया जाए। साथ ही उन्होंने संगमनेर नगर परिषद चुनाव में महायुति का भगवा झंडा लहराने का विश्वास भी जताया। संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट जी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे ट्रक टर्मिनल्स काम सुरू आहे। त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नगरपालिकेचे शिवसाहेब असेल, आम्ही सगळ्यांनी आज पाहणी केली। कामाबाबत काही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत। काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। ज्या पद्धतीने इथं ATM असेल, खाली ट्रक वेब ब्रिज, ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचं असेल तर इतर आराम करण्यासाठी सुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे। पावसामुळे काही कालमध्ये व्यत्यय आला होता, परंतु 4 महिन्यात ते 5 महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे। तर निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा संगमनेर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे। आम्ही सुद्धा आज इथे येऊन पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमनेरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरात विविध कामं प्रगतीपथावर सुरू आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील। प्रत्येक वार्डामध्ये, गल्लीमध्ये जे अडचणी, समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे। मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली संगमनेरला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता, एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या, तर ते या पुढील कालावधीमध्ये निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे। त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने प्रवरेचा पूल असेल, लवकरच आपण हा जो नगर रोड आहे याचंसुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये ते सुद्धा आपण महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतोय। त्यामुळे संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे। जनतेने सुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं ही अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो।